हॅलो मित्रांनो, वेलकम टू क्रिक मराठी चॅनल. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट डिक्लेअर केली. पण सगळ्या फॅन्सना वाटत होतं की BCCIने त्यांना फेअरवेल द्यायला पाहिजे होतं. त्यांच्यासाठी एखादा फेअरवेलचा इव्हेंट ऑर्गनाईज करायला पाहिजे होता. पण ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड जे आहे त्या क्रिकेट बोर्डने ठरवलेलं आहे की ते रोहित आणि विराटला फेअरवेल देतील. रोहित आणि विराटसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड एक मोठा फेअरवेलचा इव्हेंट ऑर्गनाईज करणार आहेत. रोहित आणि विराट दोघेही वन डे खेळत आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 2025 शेवटी एक वन डे सिरीज होणार आहे आणि रोहित आणि विराटची बहुतेक तरी ही ऑस्ट्रेलियामधली शेवटची वन डे सिरीज ठरू शकते. त्याच्यामुळेच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचे जे CEO आहेत त्यांनी म्हटलं आहे की विराट आणि रोहितची ही शेवटची वन डे सिरीज ठरू शकते. त्याच्यामुळे आम्ही विराट आणि रोहित या दोघांनाही फेअरवेल देणार आहेत. एक मोठं फेअरवेलचं इव्हेंट आम्ही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करणार आहोत. त्यांच्या म्हणण्यानुसार रोहित आणि विराट हे दोघेही क्रिकेटचे लेजंड आहेत, सुपरस्टार आहेत. त्यांची एक ब्रँड व्हॅल्यू आहे. लोक त्यांना बघण्यासाठी ग्राउंडमध्ये येतात. जर ऑस्ट्रेलियन क्रिकेटने रोहित आणि विराटला जर फेअरवेल दिला, फेअरवेलचा इव्हेंट ऑर्गनाईज केला, तर जास्तीत जास्त लोक ग्राउंडमध्ये मॅच बघण्यासाठी येतील आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन क्रिकेटलाच होईल.